पत्रकार, तुम्ही शिवसेनेचा झेंडा हाती घेतलेला आहे आणि तुमच्यासोबत बऱ्याच मुस्लिम समुदायाच्या महिलांनी सुद्धा, पदाधिकाऱ्यांनी सुद्धा प्रवेश केलेला आहे. ही एका नव्या पर्वाची सुरुवात आहे असं म्हणावं. हो, माझा जो प्रभाग आहे 130 प्रभाग जो आहे त्याच्यामध्ये 130 प्रभागामध्ये काय ना 13% मुस्लिम लोक आहेत आणि त्यांचं असं म्हणणे 9 वर्षात जो 5 वर्षाचा काळ गेल्यानंतर जे 4 वर्ष जे आता निवडणुका नाही झाल्या त्या 9 वर्षात तिकडे स्थानिक नगरसेविका दिसलेच नाही आणि त्यांची कामच झाली नाहीत. तर मी जेव्हा त्यांच्या घरोदारी फिरतोय, लोक मला संपर्क करतायत, तेव्हा त्यांच्या अडचणी जाणून जेव्हा त्यांना मी दिलासा दिला त्यावेळेस त्यांनी ठामपणे माझ्याबरोबर राहण्याचा त्यांनी आश्वासन दिलं. म्हणून त्यांनी आज पक्षप्रवेशाला एवढी हजेरी दाखवली आणि खरंच त्यांचं आभार मानतो की त्यांनी जो त्रास आहे त्याच्यावरून माहिती पडलं की काय त्यांना त्रास आहे आणि ते आज इथपर्यंत आले माझ्यासाठी. जो मुस्लिम समाज होता तो काँग्रेस सोबत होता किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होता, पण आता तो उद्धव ठाकरे यांच्या कामाला बोलून, कोविडमध्ये ज्या पद्धतीनं काम केलं, जी भूमिका त्यांनी घेतली, याला बोलून आता त्यांच्याकडे वळतोय. एक नवीन समीकरण महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या राजकारणामध्ये. हो, नक्की नवीन समीकरण आहे आणि आत्ताचं जे युवा पर्वाची जी लाट आहे त्याच्यामध्ये आपण धर्म आणि समाज याच्यात विभागले न जाता डेव्हलपमेंटवर आपण याच्यावर चर्चा करू आणि त्याच्यावर आपण काम करू अशी आमची पण दिशा आहे आणि साहेबांचं त्याच्यात मार्गदर्शन असेलच. कार्यकर्ते आज तुमच्यासोबत या ठिकाणी 300 कार्यकर्ता आलेत. आणि तुमच्या प्रभागामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? कुणाचा झेंडा त्या ठिकाणी फडकेल असं वाटतंय? नक्कीच 101% आपला मशालीचा झेंडा फडकणार, तिकडे उद्धव साहेबांचा झेंडा फडकणार आणि मुंबई ही बाळासाहेबांची होती, ती मुंबई बाळासाहेबांचीच राहणार आणि उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही त्याच्यासाठी आतोनात दिवस रात्र प्रयत्न करू आणि महापालिकेवर यावेळेस महापौर शिवसेनेचाच बसवू. मी आनंद कोठावदे, घाटकोपर पूर्व विधानसभा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.